हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द। आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे मंत्रिमंडळाची बैठक रद्द। शिंदे गटाचे खानापूरचे आमदार अनिल बाबर यांचं निधन, उपचारादरम्यान मृत्यू। मुख्यमंत्री शिंदे आटपाडीला जाणार, बाबर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार। अनिल बाबर यांच्या निधनानं संवेदनशील लोकप्रतिनिधी गमावला। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांकडून ट्विट करत श्रद्धांजली। देवगिरी बंगल्यावरील बैठकीमध्ये अजित पवार गटाची राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरली। कुठल्याही फॉर्मवरती सही करू नका, कुठेही अनुमोदक होऊ नका, दादांच्या आमदारांना सूचना। 10 फेब्रुवारीपासून जरांगेंचं आमरण उपोषण, विशेष अधिवेशन घ्या, सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। सगळे सोयऱ्यांबाबतची अधिसूचना अंतिम निर्णय नाही, अधिसूचनेवर आक्षेप नोंदवण्याची संधी, आक्षेपांवर सुनावणी होऊन अंतिम निर्णय। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबईत फक्त सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी, विरोधी पक्षातील 11 आमदारांना पालिकेकडून निधी नाही, माहिती अधिकारात वास्तव उजेडात। कोल्हापुरात अतिक्रमण केलेल्या मशिदीच्या पाडकामासाठी पालिका पथक दाखल, कारवाई विरोधात स्थानिकांचं ठिय्या आंदोलन। ठाकरे गटातील दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर, उद्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे 5000 युवा कार्यकर्ते मैदानात उतरणार, युवा वॉरियर्सवरती मोदींच्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्व निलंबित खासदारांना अधिवेशनात सहभागी होता येणार, सर्व 146 खासदारांचं निलंबन मागे, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री बजेट सादर करणार। अहिंदूंना प्रवेश नाही, मंदिराबाहेर पाट्या लावा, तामिळनाडूमधील मंदिराकडनं दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाचे निर्देश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।